आणि आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टच्या संदर्भातली। नाशिकमध्ये रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांची बातमी एबीपी माझानं दाखवली आणि यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। रस्ते दुरुस्तीचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। मखमलाबाद रोडवरचे खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलंय। नाशिकमधल्या मखमलाबाद रोडच्या रस्त्यांची बातमी खरं तर एबीपी माझाने केलेली होती आणि त्यानंतर खरं तर या बातमीची दखल प्रशासनाने घेतलेली आहे। जे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिलेला होता। आज खरं तर एकूण काम सुरू झालेलं आहे। महापालिकेचे आयुक्त, महापालिकेतील प्रशासनातील सर्व अधिकारी या ठिकाणी येत आहे, कॉन्ट्रॅक्टदार या ठिकाणी आहेत। तुम्ही ज्या इशारा दिलेला होता त्यानंतर 8 दिवसाच्या आत या रस्त्याचं काम सुरू झालंय। गेले 8 दिवसापूर्वी मी आपल्या माध्यमातून प्रशासना व आयुक्तांना इशारा दिला होता, जर या रस्त्याचं काम 8 दिवसात चालू झालं नाही, खड्डे जर बुजले नाही तर मी आमरण उपोषण करेल। परंतु आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बोलून गेले 8 दिवसापासून खड्डे बुजवले व आज त्वरित रस्त्याचं काम चालू केलेलं आहे। तरी मी आपल्या माध्यमातून पुन्हा त्यांना सूचित करतो, हे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना हा रस्ता उपलब्ध करून द्यावा। मखमलाबाद गाव ते पाटापर्यंत जो रस्ता होता त्या रस्त्यामध्ये अनेक मोठे मोठे खड्डे पडलेले होते आणि 4 ते 5 बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर स्वतः आज आयुक्त मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या, त्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत आल्या आणि ही सर्व दखल केवळ एबीपी माझामुळे शक्य झालेली आहे आणि खरोखरच आज कामाला सुरुवात झाली। त्याबद्दल मी एबीपी माझाचंही पण प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं पण मनापासून धन्यवाद देईन। खूप प्रगतीपथावर काम चालू आहे। एबीपी माझाने याचा खूप उठाव केला, त्यामुळं सर्व कामे आता सुरू झालेले आहेत आणि असं प्रगतीपथावर काम सुरू होऊन नागरिकाची सोय होणार आहे। अवघ्या 2 दिवसांमध्ये हा रस्ता पूर्णतः त्या ठिकाणी नाशिककरांना, या मखमलाबादकरांच्या गाववासियांना त्या ठिकाणी वाहतुकीसाठी सुरळीत होईल असा विश्वास जो आहे तो प्रशासनाकडून देखील व्यक्त करण्यात आला आहे। कॅमेरामॅन मंगेश सुनेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.